स्वागत आहे आणि आपण आलो आहे आज वेगळा व्हिडिओ बघण्यासाठी खारघरला। मंदिर जे नवीन झालं आहे आपलं ते बघण्यासाठी आलो आहे। श्री राधा मदन मोहनजी मंदिर हे बघा माझ्या मागे दिसते तुम्हाला आणि आपण तिथे जाणार आहोत। आतमध्ये बघूया कसं मंदिर आहे। आणि आम्ही सकाळी 8:30 आता वाजलेत 9, 8:30च्या टायमिंगला पोचायचं पण लेट झालं कारण ट्रॅफिक भेटली थोडी। आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझं व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले येत राहील। चला पुढचा व्हिडिओ बघूया आपण। मित्रांनो आपण आता मंदिराच्या एकदम जवळने पूर्ण लादी बघा आणि सगळं संगमरवराच्या पूर्ण संगमरवर वापरलेलं आहे। हा पूर्ण मंदिराबाहेरचा परिसर। मंदिराचं बांधकाम बघा किती जबरदस्त आहे। पायऱ्या आहेत। कारण आपण आता एंटर केलंय मंदिरामध्ये। मित्रांनो हे आतमध्ये काय अलाउड नाही तरीपासून घेऊया। मित्रांनो मंदिरातलं बांधकाम एवढं सुबक आहे आणि मूर्ती पण जबरदस्त आहेत। मित्रांनो हे श्री प्रभुपाद प्रणाम आणि पंचतत्व महामंत्र दिलाय। मित्रांनो हे सगळं संगमरवर आहे ते बघा पूर्ण बांधकाम। मित्रांनो परिसरातलं गार्डन आणि मित्रांनो इथे एक तलाव आहे छोटासा। मित्रांनो आमचं टेम्पल बघून झाल्याने आम्ही आता निघालोय देव्याला माझ्या बहिणीकडे जेवण्यासाठी। आणि जेवण झाल्यानंतर मग आम्ही तिकडून परत नालासोपाराला निघूया। आता इथून आम्हाला एक 40 मिनिटं दाखवत आहेत पोहोचण्यासाठी। बघूया आता किती वेळ लागतोय।
फायनली मी पोचलो आहे माझ्या बहिणीच्या इथे. हे बघा, तुम्ही माझ्या आधी जेव्हा बसलात काय? तर जेवण वगैरे झाल्याने आपण आता निघतोय नालासोपाऱ्यासाठी. हे बघा, हे देव्याला आहे लोटस टॉवर. लोटस टॉवर ही गॅलरी भारी बनवलेली आहे एकदम. चला मित्रांनो, जेवण झालं आणि आता आपण निघतोय नालासोपाऱ्यासाठी. घोडबंदरला किती ट्रॅफिक मिळते बघूया. आणि हा सगळा एरिया मस्त सुटसुटीत आणि मस्त स्पॅशेज एरिया आहे. जबरदस्त टॉवर आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच. आणि आता बघूया नालासोपाऱ्याला किती वेळ लागतो आपल्या इकडून.